हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आय सर्वजण ठीक असतील. हॅपी महाशिवरात्री. आणि पूजा करणार आहोत आज. मग त्याच्यासाठी थोडंसं केले, सजावट वगैरे दाखवते, म्हणजे काय तयारी केली आणि देवपूजा पण दाखवते. छोटासा ब्लॉग आहे, कंटिन्यू करा. बघा कसा वाटला सांगा, नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा. बघा सजावट कशी केली आहे. हे भोळा शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लागली भस्म कपाळा गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लागली ते भस्म कपाळा गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा लागली ते भस्म कपाळा. पूजा करायची हा. आणि हे नंदी, हे महादेवाची पूजा करायची आहे. आमच्या गळ्यामध्ये असा लिंग असतो, लिंगाची पूजा करायची असते, पण आमच्या आऊंचा घरी विसरलाय, त्यामुळं हे धोत्र्याचं फुलं सगळं पूजेचं सामान घेतले. ह्याच्याने देवाला आंघोळ घालायची, अभिषेक करायचा आणि ह्या पाण्याने धुवून घ्यायचं. फुलं आणलेत सजावटीसाठी, ताटामध्ये पूजा करायची, नारळ आणि उपवासाचं सगळं देवासाठी बनवलेलं आहे. तुमच्या इकडं कसं करतात सांगा कमेंटमध्ये. आणि आवडला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कंटिन्यू करा. बघा पुढे पण आणखी पूजा. इकडे बघा. आणि अशा प्रकारे दूध वगैरे ते सगळं टाकून घ्यायचं, म्हणजे आपलं जे देव आहे गळ्यातला त्याची अभिषेक करून घ्यायचा असतो आज. आणि पाणी स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घ्यायचं, म्हणजे डेली करतात त्याची पूजा, पण महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री पण अशी खूप पूजा करतात. मग तसं टाकून वगैरे घेऊन धुवून घ्यायचं आणि परत सगळी पूजा करायची जसं पहिलं केली होती. आणि हे पाणी जे असतं ते घ्यायचं, तीर्थ म्हणून असतं, सून वगैरे हात घ्यायचा, परत हातावर ओम काढायचा असतो. ओम काढून देव ठेवून पूजा वगैरे करायची. आणि हे 3-4 वेळेस किंवा 5 वेळेस असं करतात, 7 वेळेस 9 वेळेस असं करतात गावाकडे. कारण आमच्या इकडं ते काडवाती म्हणून एक वाती भेटतात, ते इकडं भेटल्या नाहीत म्हणून मी उदबत्ती वगैरेच घेतले. इथं खूप शोधलो आम्ही, ते कुठं भेटलं नाही, कारण ते शेतामध्येच येत असतं. त्याला घेऊन कापसानं गोल 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 असं करून वाद बनवतं त्याला. आता गावाकडं असतं, माहीत असतं, कोणाला माहीत आहेत त्यांना. पण मी अगरबत्ती आणि एक दिवा आणि कापूर असं ह्याच्याच बनवलं, कारण ते नव्हतं भेटलं इथं म्हणून. आणि अशी पूजा करून घ्यायचं. आणि ते धोत्र्याचं फूल नाही, सॉरी, धोत्र्याचं फळ होतं ते, मी पहिलं फूल म्हणले होते. आणि अशा प्रकारे घेऊन थोडंसं ते उदबत्ती वगैरे लावायची, फिरून घ्यायची. आणि त्यांनी पण जे देव होता देवाऱ्यामधला ते महादेव घेतला होता, त्याची पूजा केली. आणि दोघांचं करताना व्हिडिओ करायला म्हणजे रिंगलाईट होती, पण सेट करता आलं नाही मोबाईल तेवढ्या खाली, त्यामुळं नाही केली. आणि सगळं देवाचं संपलं सामान सगळं. आता हे लास्ट शेवट आहे, लगेच आरती करून घ्यायची. आणि तीर्थ वगैरे सगळं जे असतं ते वाटून घ्यायचं आरती झाल्यानंतर.
हे अर्धे गेले, कारण गावाकडे असलं ना खूप सगळे गोल बसतात, एकदम छान वाटतं. आम्ही दोघंच होतो म्हणून इथं गेलो. संस्कारला तेवढं काही जमत नव्हतं, त्यामुळे ते बसलं साईडलाच. आणि असे जे देव आहेत ना, हे महादेवाचे पिंडे हे आमच्या घरी सगळ्यांना असतात आणि सगळ्यांच्या गळ्यामध्ये लिंग असतो आणि ते घालतात. डेली त्याची पूजा करतात. आणि पूजा वगैरे झाली, सगळं नैवेद्य दाखवायचं होतं, देवांना नैवेद्य दाखवलं. आणि हे माझे घरचे दररोजचे देव आहेत. कसे आहेत ते पण सांगा. व्हिडिओमध्ये बघितलं छोटंसं देवघर आहे, कारण क्वार्टरला असं ठेवणं हे नाही, मोठं देवघर पण नाही आहे आणणं नेणं, त्यामुळं मी छोटंसंच असं सेट केलेलं आहे वगैरे. आणि ह्यांनी आणले होते फुलं वगैरे, जेवढं भेटलं तेवढ्यामध्ये आमचा देव आम्हाला पाव. कशी वाटली पूजा सांगा. आणि नैवेद्य ते दाखवलं. बघा व्लॉग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आवडला असेल तर. आणि चॅनलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हे आमच्या आहोला नारळ फोडा दिलं होतं. नारळ फोडा जागा भेटत नव्हती, घरातच फोडलं नारळ. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. आणि सतत हॅपी हसत खेळत राहावा आणि माझे ब्लॉग पाहत राहा. ब्लॉग कसे वाटतात ते पण सांगत राहा. आणि हे आम्ही थोडंसं नारळ पाणी पण पिलं. इकडलं नारळमध्ये पाणीच निघत नाही, एकदम थोडंसं निघलं होतं. ते पण देवाचा प्रसाद असतो म्हणून. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. फोडून टाकतात.